गावाकडे कोकणामध्ये सेलिब्रेट केलं जातं. तर इथे होळीची सुरुवात होते ते जे खोतांचं घर असतं त्या खोतांच्या घराच्या जे शेजारी सगळे गावकरी जमतात. तिथे जमल्यानंतर मग ते खेळी जे आणतात खेळी आणायला जातात आणि त्यानंतर होळीची सुरुवात होते. तर हे तिथे सगळे खोतांचं घर आहे आमच्या गावामध्ये, तिथे सगळे जमलेले आहेत आणि त्यानंतर सगळे थोडेसे लेझिम वगैरे खेळतात किंवा असे बनाटी आणि हे जे आहे ते असे थोडेसे खेळ वगैरे असतात आणि त्यानंतर मग सगळे मिळून लेझिम खेळत जाऊन मग खेळी घेऊन येतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी होता रविवार आणि रविवारचा आठवडी बाजार असतो कुंबळ्याला. तर त्या बाजारामध्ये सुकी मच्छी खूप छान मिळते. दरवर्षी मी जेव्हा जाते तेव्हा इथून सुकी मच्छी थोडीफार घेऊन जाते, थोडी आई देते मला. आणि इथे बघता तरी खूप सारी व्हरायटी, म्हणजे समुद्रकिनारा जवळ आहे इथून, त्यामुळे सुकी मच्छीचे खूप सारे प्रकार इथे मिळतात. म्हणजे छोटी मच्छी असते ती आणि त्यानंतर सुकट मासे वगैरे जे काय असतं ते खूप वेगवेगळ्या व्हरायटी चांगल्या दरामध्ये मिळते. तर हा आठवडी बाजार जो आहे त्या बाजारामध्ये जे मच्छी पण असते त्याचबरोबर वेगवेगळ्या पालेभाज्या वगैरे असतात, फळं वगैरे, हे सगळे व्हरायटी तिथे मिळते. आणि आठवडी बाजारामध्ये ज्या वस्तू मिळतात आपल्या गावाकडे ते सगळ्या वस्तू या बाजारामध्ये असतात आणि बऱ्यापैकी मोठा बाजार असतो त्यामुळे पालेभाज्या वगैरे खूप चांगल्या मुबलक प्रमाणामध्ये मिळतात. आणि त्यामुळे जवळपासच मार्केट असल्यामुळे खूप मदत होते की आठवड्याचं जे साहित्य असेल ते भरण्यासाठी. तर आम्ही गेल्यानंतर मग पालेभाज्या जास्त ज्या इकडे पिकवलेल्या असतात, म्हणजे आपल्या गावच्या भाज्यांची चव जी असते ती वेगळी असते, त्यामुळे पालेभाज्या तर आवर्जूनच घेतो. मावशी भर घालून देते. बरं ना, कधी मुंबईशी आली? झाले 8 दिवस. हा बरं ना? हो बरं ना. बांगडा कसं आहे मावशी? मावशी हा 100ला पाव आहे. 100ला पाव. कशी? नाही विचारते. तो खारा बांगडा पण चांगला लागतो, पण ते वापरायला पाहिजे ना, एकटीच खाणार आहे. घेतले हे बघा. घेतला. हा उसाचा रस पिऊया, चला उसाच्या रसाचे ते बघा तिकडे समोर. आणि मी काय बोलत होते, आपल्याला साडी घ्यायची आहे ना. हो जाऊया ना आपण. नानाने मच्छी आणायला बोलली, पप्पा बडबड करतील. बघा चांगले असेल तर. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे बऱ्यापैकी ऊन होतं, त्यामुळे थोडंसं ऊसाचा रस वगैरे प्यायचं म्हणून आम्ही इथं आलो. आणि गावाला सगळं बऱ्यापैकी आपल्याला ऊसाचा रस वगैरे सगळं प्युअर मिळतं. तर ते बघताय आम्ही पालेभाज्या वगैरे खूप साऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मग थोडंसं ऊसाचा रस पिण्यासाठी इथे थांबलो. ते रस पिऊन झाल्यानंतर मग दुपारच्या वेळेला घरी गेलो. तर उन्हाचं काचेच्या कपमध्ये द्या मला, आम्हाला दोघींना पण. आणि बर्फ थोडासा कमी. काकी बर्फ चालेल ना? टाका तरी बर्फ चालेल.
त्यानंतर मग आम्ही निघालो पालवणीला. तर पालवणीला आमचं जे मूळ घर आहे, म्हणजे निकमांचं जे घर आहे, त्या घरामध्ये गावची जी पालखी असते ती सजवण्याचा मान असतो. तर त्या दिवशी आम्ही तिथे जातो आणि पालखी सजवायलाच्या वेळेला तिथे हजर असतो. आणि त्या दरवर्षीप्रमाणे इथे जे पालखी सजवण्याचं काम चालू आहे, तर जे पालवणी गाव आहे त्या गावामध्ये जेवढे मानकरी असतात, प्रत्येक वाडीवरचे त्या वाडीवरचे मानकरी या घरामध्ये येतात. आणि त्यानंतर मग इथे जे देवांचे वगैरे वस्त्र वगैरे आहेत ते सगळं चढवलं जातात. आणि त्यानंतर मग पालखी सजवली जाते. आणि मग ती इथे ज्या या घरची आमची ओटी असते ती ओटी भरली जाते. आणि त्यानंतर मग पालखी पुढे गावामध्ये नेतात. साळ्याच्या घरालेला संतान बनविला, साळ्याच्या घरालेला सुतान बनविला, ओ कोण गेला सुताराच्या घरा, यो कोण गेला सुताराच्या घरा,
अरे सुताराच्या घराला पालख्या जोडीला अरे सुताराच्या घराला पालख्या जोडीला मला बोलायचं अरे हो पालखी कोण देव बसला जा यशोदांसोबत जा. नारळ दिला यांच्याकडे. गोंड्या इकडे. फोटो नाही ग, मला कसं काढायचं ते मी ठेवते. खाली यायचं नाही पलिकावरती बसून नाही तर ते बघ ते संकासूर येतील त्या पालखी बरोबर. हा संकासूर आहे. झालं थोड्या वेळाने सोन्या. नाही याला सांगते
आधी थांब स्वरा स्वरा आधी त्याच्यावर जायचं नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आईकडे गेले आणि आईकडे रांगोळी काढते. ते चुन्याने जी रांगोळी काढतात त्याला कणं असं म्हणतात. तर हे पूर्वापार पहिल्यापासून चालत आलेली पद्धत आहे. गावाकडे सगळीकडे तुम्ही गेलात तर तिकडे चुन्याची रांगोळी काढलेली दिसेल. तर हा जो आहे प्रकार तो मी जास्त करून गावी खूप म्हणजे पहिल्यापासूनच बघितलेला आहे. तर खूप छान वाटतं ही रांगोळी काढताना आणि ही सेम रांगोळी बघून बघून मीही शिकले आणि त्यानंतर त्याप्रमाणे जशी आईने रांगोळी काढली तशी सेम रांगोळी मी काढण्याचा प्रयत्न केला. त्याचा फोटो पुढे तिथे कनेक्ट केला आहे. तर जेव्हा जेव्हा शिमगा किंवा होळी असते तेव्हा तेव्हा घरी अशी कण्याची रांगोळी आई काढते आणि खूप छान वाटतं असं बघून. आणि पहिल्यापासून जे आहे ही पालखीची रांगोळी काढण्याची पद्धत गावाला होती. म्हणजे माझं जे मूळ गाव आहे तिकडे सगळीकडे अशीच रांगोळी काढतात. तर ते बघून बघून मीही शिकले. पण पहिले कसं बारीक येतं ना, एकदम बारीक बारीक येतं याच्या आईचं, एकदम छान यायचं. हे पनीर काय मला ही डिझाईन माहिती आहे पण पार येते पालखीच्या आकाराची. मामा काय करायला माहिती आहे का, इथे आले ना जवळ की एकदम सांगते नाही चला 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 काय करते पडशील. भात खा चल भात खा. बाप्पा येतो या. दादाला पण घेते मी थोड्या वेळाने खायला, मी दोघं जण खाऊ. दादा म्हण. पाल दादा मारणार नाही. जरा ही पण या ग्रीन याच्यावरती आली तर तुला कोणी मारणार नाही. कळालं? 4 1 2 3 4. त्यांच्या मध्ये ब्रेक असतो ना. तेवढे सगळे खा. हा ते उघडं नको बसू. ते बाहेर निघाले नाही. खाली बस. आदू गुडगल आहे काय खाईत नाही. असं सारखंच बोलू नको. सारखं सारखं तिला सांगायचं नाही. तुझ्याकडे मोठा माहिती 1 प्लीज. हा ह्याच्यात टाक. कुठे तरी टाकू नको. मार मी ना तुझा. इथे नाही टाकायचा. बाप्पा येणार आहे. 2 1 2. ते मामा ओरडतील ना आपल्याला, मग ते सोनू गावचे येतील ते सगळेजण ओरडणार. ये भात खा ये. हे तुझा हा सुका दे. चल आपण बाहेर फिरून खाऊया. चल चल चप्पल घाल. तुझ्या चप्पल कुठे आहेत बघू. चल चालेल आता. 1 ते आपण चालत चालत करूया. वाव मस्त ना. गार लागतंय. कसं लागतंय? 1 पुढे 3. आता ही चालेल का 3? तर पुन्हा 1 2. मला बाजा आहे ना राव. तू जवळ आला तर मला पण पळायचंय. 1 2 3 खेळ. मांडी घाल खेळ. मांडी घाल. मी खेळणार नाही. 3 आहे का चालवायला जागा तुला? सरळ बस. इथे बस. मग नाही घेऊ शकत. 1 आणि 2 घेऊ शकतो. 1 2 3 आहे. पळतो. 3 आहे का 2 चालेल. 1 इथे कसं 1 हा खेळायचा. मला नको. 1 आले की नाही आतमध्ये जाणार. कोण जिंकलं रे? आले. माझी 3 झाली. दुपारी पण काहीतरी त्यांचं चालू होतं लुडो.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी कुंबळ्यामध्ये आले. कुंबळ्यामध्ये सकाळी लवकर पालखी येणार होती, त्यामुळे मी आणि पार्थ लवकर मंडणगडामधून आलो आणि त्यानंतर मग थोड्या वेळातच पालखी आली. तर इथे समोर बघताय तर आमच्या आजी बसलेल्या आहेत आणि तिथे कणा काढलेला आहे आणि त्या कणाच्या वरती चटई अंथरून मग त्याच्यावरती एक तांदळाची जे आहे मूठ बांधून ठेवलेली असते आणि त्याच्यावरती मग पालखी येऊन ठेवतात. तर आल्यानंतर मग इथे जेव्हा देव घरी आपल्या येतो त्यानंतर मग त्याची यथोसांग पूजा केली जाते आणि ओटी वगैरे भरली जाते आणि त्यानंतर मग आपण देवाला घरी पालखी आणल्यानंतर मग त्याचा टाईम लॅप्स घेण्याचा प्रयत्न केला आहे मी. तर इथे पालखी आल्यानंतर त्याची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर ओटी वगैरे भरली आणि त्यानंतर पालखीबरोबर जे आलेले असते गावचे माणसं असतात तर ते आपल्या गावच्या जे आहे ते देवीला गाराण वगैरे घालतात आणि त्याची पूजा वगैरे केली जाते. आणि असं गावामध्ये म्हणजे जेव्हा घरी पालखी आल्यानंतर असं वातावरण असतं तर त्याचा थोडंसं टाईम लॅप्स घ्यायचा मी प्रयत्न केलेला आहे.